नमस्कार. बाहेर छान भरपूर पाऊस पडतोय, त्यामुळे भजीचा बेत तर झालाच पाहिजे. चला तर मी आज 2 प्रकारची भजी बनवणार आहे. त्यात एक आपली नेहमीची कांदा भजी आहे आणि दुसरी हिरव्या मुगाची जी सालासकट डाळ येते त्याचीही मी भजी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी एक 4 ते 5 कांदे फूड प्रोसेसरला चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला मीठ घालून ते छान कांद्याला चोळून घेऊन बाजूला ठेवून द्यायचे, ज्यामुळे कांद्याला छान पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच आपण ते पीठ जे आहे ते भिजवून घेणार आहोत. वेगळं पाणी वापरायची आपल्याला गरज लागणार नाही. इथे मी सालीसकट मुगाची डाळ 2 वाटी घेतलेली आहे, जी 1 तास मी भिजवून घेतलेली आहे. आता त्यात आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घालून मिक्सरला हे सगळं छान जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडही नाही, असं छान मध्यम मिश्रण होईल असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता हे थोड्या वेळ मी बाजूला ठेवणार आहे आणि यामध्ये आपल्याला जे मसाले वापरायचे आहेत ते मी सांगते. यासाठी आपल्याला 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा काळी मिरी एवढं लागणार आहे. आणि हे सगळं तुम्ही जाडसर मिक्सरवरही वाटून घेऊ शकता, पण मी इथे खलबत्त्यातच हे जाडसर बारीक करून घेणार आहे, कारण फार अगदी आपल्याला त्याची बारीक पावडर करायची नाही आहे, कारण कुठल्यामुळे त्याचा अर्धवट असे जेव्हा दाणे राहतात तेव्हा छान स्वाद त्याचा उतरतो आपल्या भज्यांमध्ये आणि चवही वेगळी येते. त्यामुळे इथे मी जाडसर हे सगळे मसाले इथे बारीक करून घेते. छान आपल्याला हवी तशी जाडसर याची पावडर इथे तयार झालेली आहे. चला तर मग पुढच्या कृतीला सुरुवात करूया. या मिश्रणामध्ये आता मी एक छोटी वाटी रवा घातलेला आहे. यासाठी या वाटीनं मी 2 वाटी मुगाची डाळ घेतली होती, त्यासाठी अगदी छोटी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. आपण वाटून घातलेले मसाले यामध्ये घालायचे आहेत. त्याचबरोबर अगदी थोडासा कांदा चिरलेला याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आणि त्याचबरोबर इथे आणखी एक पदार्थ मी वापरते, तो म्हणजे चिरलेला पालक. पालकाची वेगळी अशी भजी आपण करतोच, पण या भज्यांमध्येही अगदी छान याची चव उतरते, कुरकुरीतपणा येतो भज्यांना छान. त्यामुळे नक्की तुम्हीही ती आवर्जून ॲड करा त्यामध्ये. त्याचबरोबर इथे मी थोडीशी हळद, मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं छान आपल्याला मिक्स करून एक 15-20 मिनटासाठी तरी कमीत कमी किंवा अर्धा तास तुम्ही ठेवून द्या, कारण तरच आपला जो आपण रवा यात घातलेला आहे तो छान फुलेल. आता एक अर्ध्या तासासाठी मी हे मिश्रण बाजूला ठेवून दिलं होतं. रवाही त्यातला छान फुलला गेला आणि भजी तळण्या अगोदर आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे ते हलकं होतं, कारण यात कुठेही आपण सोडा वापरलेला नाही. त्याचबरोबर इथे मी थोडासा ओवाही यात घातलेला आहे, जो दाखवता आला नाही आहे, मला शूट झाला नाही आहे, पण तुम्ही आठवणीने यामध्ये ओवा नक्की घाला. तेल मी एका बाजूला तापायला ठेवलेलं होतं. आता त्या तेलामध्ये छान छोटी छोटी मी भजी इथे तळून घेणार आहे. मध्यम आचेवर आपल्याला ही भजी सोनेरी रंगावर छान तळून घ्यायची आहे. सुरुवातीला लगेच यांना आपण हलवायचं नाही आहे. एक थोडा वेळ गेल्यानंतर आपोआपच ती छान तेलामध्ये सुटतात आणि आपण नंतर त्यांना आलटून पालटून घेऊन तळून घ्यायची आहे. आपण वापरलेल्या मसाल्यांमुळे एक थोडीशी वेगळी छान अशी चव येते त्यांना. तुम्ही आवर्जून नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की भजी तुम्हाला आवडली की नाही ते. आता छान अशा प्रकारे भजी मी सगळी तळून इथे घेणार आहे. अगदी फास्ट गॅसवर भजी तळायची नाही आहे, कारण वरून तर त्याला रंग येईल, पण आतपर्यंत भजी तळली जाणार नाही. त्यामुळे मध्यम आचेवरच भजी नक्की व्यवस्थित तळून घ्या. कुठेही ते सोडा वापरण्याची गरज लागत नाही. अगदी छान हलकी अशी आपली ही भजी होतात. अशा प्रकारे इथे मी मुगाची जी आपली सालीसकट डाळीची भजी आहे ती इथे छान तळून घेतलेली आहे. आणि यानंतर आता आपण करणार आहोत कांदा भजी. चला तर मग सुरुवात करूया. आता आपला जो
आपण मीठ लावून ठेवलेला कांदा होता, त्यामध्ये सर्व मसाले आपण घालून घेऊया. इथे मी अर्धवट जाडसर कुटलेले धणे आहेत ते यात घातलेले आहेत. त्याचबरोबर थोडासा ओवाही यामध्ये घातलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडी हळद, तिखट, अगदी थोडं मीठ, कारण सुरुवातीलाही आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसंच मीठ इथे घालायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी धने जिरे पावडर इथे मी घातलेली आहे. आणि या सगळ्या एवढ्या कारणांसाठी थोडी बारीक चिरलेली मिरचीही घातलेली आहे. तिखट घातले त्यामुळे मिरची अगदी थोडी घातलेली आहे. आणि या एवढ्या 4 ते 5 कांद्यांसाठी आपल्याला इथे एक मोठी वाटी बेसनाचं पीठ मी सुरुवातीला घेतलेलं आहे आणि लागलं तर याच्यात ॲड करायचं. इथे सुरुवातीला एक मोठी वाटी मी पीठ घातलं होतं आणि त्यानंतर आणखी थोडंसं पीठ मी इथे वापरलेलं आहे. तेल आपलं तापलेलंच होतं, तर त्या तेलात आता मी ही भजी छानपैकी तळून घेणार आहे. पाऊस आणि भजी अगदी ठरलेलं कॉम्बिनेशन आहे आणि झालीच पाहिजेत. त्याशिवाय पावसाळा सुरू झाला आहे हे कदाचित आपल्याला मान्य करताच येत नाही. त्यामुळे छानपैकी इथे मी सगळी भजी तळून घेतलेली आहे. दोन्हीही भजी माझी इथे सगळी तयार झाली आहे. भजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.